हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया गुरु ग्रहांचं जे काही आता परिवर्तन होत आहे ते तुमच्या नात्यांवरती कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे ते आपण पाहणार आहोत. तर आपल्याला येथे दिसून येत आहे द मूनचं कार्ड इंडिकेट करतंय की ज्या काही भावना होत्या त्या खूप जास्त तुमच्या दुखावलेल्या होत्या. तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारे आपल्याला दिसून येतंय इतर लोकांनी इंटरफेअर केलेला होता अँड काही आरोपही झालेले होते आणि त्यामुळे एक निगेटिव्हिटी तुमच्या नात्यावरती आलेली होती. दिसून येते काही अफवाही पसरवल्या गेल्या तुमच्या बाबतीमध्ये अँड काही असं इंटरॅक्शन करण्यात आलं ज्यामुळे तुम्ही खूप जास्त दुखावलात. तुमच्या भावनाही खूप जास्त येथे दिसून येत आहेत दुखावलेल्या आहेत. द मूनचं कार्ड इंडिकेट करतंय की निगेटिव्हिटी होती, एक प्रकारची उदासीनता होती, बेचैनी होती, अस्वस्थता होती, नात्यामध्ये नो कम्युनिकेशन होतं, एक प्रकारे सुसंवाद कुठेतरी हरवलेला होता असंही येथे दिसून येत आहे. पण नक्कीच येते नाईट ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करते की कम्युनिकेशन येत आहे, एक सुसंवाद तुमच्या नात्यामध्ये येत आहे. तुम्हाला वाटत असेल की कदाचित तुमचा जो पर्सन आहे त्याला तुमची काही काळजी नाही आहे किंवा तो तुमच्याशी बोलत नाही आहे, सुसंवाद साधत नाही आहे. बट येथे तर नाईट ऑफ वॉन्ड्सचं कार्ड इंडिकेट करते दे वॉन्ट्स टू टॉक टू यू, दे वॉन्ट कम्युनिकेट विथ यू. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, त्यांना तुमच्याशी काहीतरी संवाद साधायचा आहे असंही येथे दिसून येत आहे. तर नक्कीच हा गुरु ग्रहाचा प्रभाव दिसून येत आहे. जे काही चेंजेस आहेत ते 14 मे पासून म्हणजे आजपासून सुरू होत आहेत. तर तुमच्या नात्यामध्ये आपल्याला बिग चेंजेस होताना दिसून येत आहेत. तर जस्टिसचं कार्ड येथे इंडिकेट करतंय जे काही कम्युनिकेशन थांबलेलं होतं ज्यामुळे नात्यामध्ये पुढे प्रगती होत नव्हती, काही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसत नव्हती. बट येथे तुम्हाला जस्टिस मिळत आहे, न्याय मिळत आहे, तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी येत आहे, तुम्ही केलेल्या सत्कर्माचं फळ तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे. बिकॉज तुमची काहीही चूक नव्हती. सो जे कोणी तुमच्या बाबतीमध्ये अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, एक प्रकारे निगेटिव्हिटी तुमच्या नात्यामध्ये इतर लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, तर तो दुष्प्रभाव निघून जात आहे. गुरुग्रहाचा एक पॉझिटिव्ह प्रभाव तुमच्याकडे होताना दिसून येत आहे. मिथुन राशीमध्ये होणारं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप जास्त लाभदायक आपल्याला येथे दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू. सो थँक्यू सो मच.